सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अक्षयच्या ॲक्टिंगची ऋषा आणि सगळेजण प्रशंसा करू लागतात. ऋषा म्हणतो की अक्षय सर, खरंच तुम्ही ॲक्टिंग भारी करताय. आनंद म्हणतो की मग भाऊ कुणाचा आहे. आणि आता शूटिंग संपताच आता ऋषा आणि त्याचे सर्व मित्र तेथून निघून जातात. इकडे आता आभ्या त्याच्या बेडरूममध्ये येतो आणि दारूचा ग्लास एका हातात तर दुसऱ्या हातात आभ्याने आरतीचे फोटो धरलेले असतात. तर आता आभ्या खूप दारू पिलेला असतो. आभ्या म्हणतो की बघितलंस ना आरती, तू खाली काय चाललंयस ते आणि खाली काय चालू आहे ते. आभ्या रडतच म्हणतो की आरती, तुला आता सगळे विसरले ग, तू या जगात नाही आहेस ना, याचं आता कुणाला काहीच घेणं नाही आहे, सगळे विसरलेत. तर आभ्या म्हणतो मी तुला नाही विसरू शकत आणि अजूनही मी तुझ्या आठवणीत झुरतोय आरती. आभ्या म्हणतो आरती, मला तुझ्याशी चांगलं वागायचं आहे, मला तुझी काळजी घ्यायची. आभ्या म्हणतो आरती, सगळेच बदलले पण मला नाही बदलायचं. इकडे आता बाहेर आनंद अक्षयला म्हणतो की काय मग कसं वाटतंय. तर आता अक्षय म्हणतो ठीक आहे, आणि मला हे असं शूटिंग बिटिंग जमणार की नाही याचं सतत टेन्शन वाटत होतं, पण जमलं बाबा एकदाचं. पण तुम्ही माझं कौतुक केलं तर मला बरं वाटतंय. तर हसतच आनंद म्हणतो की अरे कौतुक तर करावयासच हवं, कारण तू काम केलंयच तसं. अक्षय म्हणतो की या सगळ्या गोष्टीतून मी एक शिकलोय दादा. तर आनंद म्हणतो काय. तर आता अक्षय म्हणतो की रमा आता आई झाली रे, हे कधी कधी मी विसरतोय. अक्षय म्हणतो की मी उगाचच नाराज होतो, निराश होतो की रमा मला वेळच देत नाहीये म्हणून. तर रमा आता दरवाज्यात येऊन अक्षयचे ते बोलणे ऐकू लागते. अक्षय म्हणतो की पण हे आता करता कामा नये, कारण आता रमाच्या प्रायोरिटीज बदलल्यात, तिच्याकडे आता अर्थाला सांभाळण्याची जबाबदारी आली. अक्षय म्हणतो मला आता हेही कळलं की तिच्या आनंदात मला सामील व्हायला पाहिजे, म्हणजे तिचा आनंद जो असेल तोच माझा आनंद. अक्षय म्हणतो की आणि आता मी सुद्धा रमाकडून आणखी जास्त अपेक्षा करता कामा नये, कारण मी सुद्धा आता बाबा झालोय. आनंद म्हणतो खरं आहे अक्षय, आयुष्यात का पुढे जाताना कधी कधी काही काही गोष्टी मागे सोडाव्या लागतात. अक्षय म्हणतो की मला आता हे रिअलाईज झालंय की पूर्वीसारखं मी आता रमाच्या केसात गजरा माळू शकत नाही, कारण आता माझ्या डोक्यात हा विचार येईल की फुलांच्या वासाचा अर्थाला त्रास झाला तर. अक्षय म्हणतो की आता रात्र रात्र जागत आम्हाला गप्पा मारता येणार नाही, कारण आता आमच्या डोक्यात हा विचार येईल की रात्रभर जागता जागता त्याचा अर्थाला त्रास तर नाही होणार ना. अक्षय म्हणतो मी जेव्हा कामावरून येईन आणि अर्थाला आपल्याकडून खाली ठेवील त्यावेळेस रमा मला जेव्हा पाणी देईल आणि मला विचारेल की कहो दमलात का, त्या गोष्टीतसुद्धा आता खूप प्रेम असेल. अक्षय म्हणतो बघितलं ना दादा, प्रेम तर हेच आहे, पण फक्त ती व्यक्त करण्याची भाषा बदलली. ते ऐकून रमाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तर आनंद म्हणतो की हो अक्षय, बरोबर आहे तुझं. इकडे आता आभ्या हा आरतीच्या फोटोकडे बघत हरून गेलेला असताना सीमा तिथे येते. आभ्याच्या खांद्यावर हात ठेवत सीमा म्हणते की अरे अभि बाळा. तर आता सीमाला बघताच आभ्या म्हणतो की तू चुकीच्या रूममध्ये आलीस वाटतं, आणि मी आता काही बाळाबिळा नाही राहिलोय. आभ्या म्हणतो बरोबर ना काकू. तर आता सीमा म्हणते हे काय काकू, कोणाला बोलतोयस, आणि मी आता मोठी आईची काकू कधी झाली. आभ्या म्हणतो की आता तुम्ही जसे वागताल तसेच मी वागेन ना. आरती या जगात नाहीये, त्याचं तुम्हाला काहीच दुःख नाहीये. सीमा म्हणते की काय बोलतोयस अभिजित, तुझा काहीतरी मोठा गैरसमज झालाय. अरे आरती जशी तुझी बायको होती तशी ती माझी मुलगी सुद्धा होती, आणि तिची जागा कोणीच घेऊ शकत नाही. आभ्या म्हणतो की बस आता, मला काहीही चुकीचं बोलायचं नाहीये, तेव्हा तू आता जा. तर आता सीमा आभ्याजवळ येत म्हणते की अरे काय अवस्था करून घेतली अभि तू स्वतःची. आरती जर असती तर तू असे वागला असता का. तेव्हा आता आभ्या जोराने आरतीचे फोटो खाली टाकतो. तेव्हा आता वैतागून आभ्या म्हणतो की मी माझा जीव देऊन टाकू का. तर आता सीमा म्हणते काय बोलतोयस अभि तू, आणि का स्वतःला असा त्रास करून घेतोयस, दारू पितोयस आणि घरच्यांना वाटेल ते बोलतोयस. सीमा म्हणते की तू स्वतःची काय अवस्था करून घेतली, आणि आता जर आरती असती तर तिला हे असं आवडलं असतं का तुझं वागणं. सीमा म्हणते तूच बघ, तुझ्या वागण्याचा तुला नाही का त्रास होत, आमच्यासाठी नाही तर आरतीसाठी विचार कर. तर आता सीमा म्हणते की तू अगोदरचा अभिषेक हो ना बाळा, जसा माझा अक्षय आहे तसाच तू माझ्यासाठी तू नाही का. तर आता आभ्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तर आता रडतच आभ्या म्हणतो की तू सुद्धा काकू आता खोटं बोलायला लागली का. तुझं कायमच अक्षयवरती प्रेम होतं आणि घरातल्यांचं सुद्धा. तर सीमा म्हणते की तसं काहीच नाही रे अभिषेक. आभ्या म्हणतो बरोबर आहे, सगळेजण त्यालाच प्रायोरिटी देत आलेच आणि त्याचाच तुम्ही विचार केला, माझा कोण विचार करणार. आभ्या म्हणतो की ज्या अभिषेकवर सतत अन्याय व्हायचा तरी सुद्धा तो हसत राहायचा, तो अभिषेक आता बदललाय. आभ्या म्हणतो की तो अभिषेक आरती जेव्हा गेली ना तेव्हाच गेलाय, आणि तो आभ्या आता संपलाय.
सीमा म्हणते की अरे मला तुझी ही अवस्था अशी नाही बघवत रे. तर आता आब्या म्हणतो की तू तुझ्या अक्षयकडे जा, तुझ्या रामाकडे जा, त्यांची काळजी घे. मोठ्याने ओरडत आब्या आता सीमाला म्हणतो की तू जा आणि पुन्हा आरतीचा फोटो समोर धरून आब्या आता पुन्हा सोप्यावर बसतो. तर नाविलाज होऊन सीमा तिथून निघून जाते. इकडे आता सीमा निघून जाताच मयुरी तिथे येते आणि आब्याकडे बघत म्हणते की अभि शांत हो आणि मला तुझं दुःख समजतंय. मयुरी म्हणते की या घरात तुझा नाही तर माझ्यावर सुद्धा अन्याय झालाय आणि कायम आपल्याला दुय्यम वागणूक दिली गेली. पण आता नाही, आता हा वेळ निघून गेलाय आणि आता आपल्यावर झालेल्या अन्यायाची बदला घ्यायचा वेळ आली यावी असे आता मयुरी आब्याला बोलते. कळतंय का तुला असे आता मयुरी ही आब्याला बोलते. आता हॉलमध्ये रमा ही स्टूलवर उठून उभा राहत झाडू घेत आता भिंतीवरचे जाळे आणि कचरा काढत असते. आणि त्याचबरोबर आता मयुरी पायरीवरून तिथे रमा ही स्टूलवर उभा राहून आता झाडू मारत असल्याचे बघते. तेव्हा मयुरी म्हणते की या रमानेच आमच्या आयुष्याचा खेळ केला आणि आता बघ या रमाची मी गंमतच करते असे म्हणत आता मयुरी ही रमाकडे येऊ लागते. तर आता मयुरी हळूच स्टूल शेजारी बसते आणि उभा असलेल्या रमाचा स्टूल आता मयुरी जोरजोराने हाडू लागते. तर आता रमाच्या झोकांड्या जाऊ लागतात. रमा ओरडतच मयुरीकडे बघत म्हणते की अहो मयुरीताई काय करताय हे तुम्ही, मी पडल ना. तर आता मयुरी काही ऐकायला तयारच नसते. तर आता पटकन रमा ही उडी मारून स्टूलच्या खाली उतरते आणि म्हणते की काय करताय मयुरीताई, हे मी पडले असते ना. तर हसतच मयुरी म्हणते की एवढी का घाबरतेस रमा, अगं मी तर तुझी गंमत केली. तेव्हा आता रमा म्हणते की अशी जीवघेणी गंमत का. तर मयुरी म्हणते की काय ग रमा, मी तुझी गंमत सुद्धा करू शकत नाही का आणि एवढीशी गंमत तुला कळत नाही. जाऊ दे बाबा असे आता मयुरी रमाला बोलते. रमा म्हणते की पण मी घाबरले आणि असं काही कुणी गंमत करतं का. मयुरी म्हणते काय आहे ना रमा, तू अति करतेस, मी इतकं नाही हलवलं तुला. तर आता रमा म्हणते ठीक आहे. तर मयुरी म्हणते की मग परत उभा राहतेस का, मी हळूच हलवते. तर रमा म्हणते की नको, काही गरज नाहीये आता. तर आता मयुरी म्हणते की रमा तुला घरात बसवतच नाही, सतत काही ना काही काम करत असते. तर रमा म्हणते की नाही ना, घरात असा कचरा झालेला नाही बघवत आणि तसंही अर्थाला धुळीचा वगैरे त्रास होतो म्हणून मी हे सर्व करते. मयुरी म्हणते की जाऊ दे रमा, मी जर तुला काही बोलायला गेले तर तू अक्षयला सांगशील आणि मग अक्षय मलाच भांडायला येईल आणि अक्षय तसंही तुझंच ऐकतो ना, बायकोचं ऐकणारा झालाय तो आता. तर रमा म्हणते की मयुरीताई मी असं का करेन, मी सगळ्या गोष्टी त्यांना नाही सांगणार आणि तुम्हाला असं का वाटतंय आणि नवऱ्याला काय सांगायचं आणि काय नाही सांगायचं ते मला सुद्धा कळतंय. तर आता आरती म्हणते की रमा तर तू आता हुशार निघालीस. मयुरी म्हणते की म्हणजे रमा अजून असं काहीतरी आहे का जे तू अक्षयपासून लपवलंयस. तर आता रमा म्हणते की नाही यावं, तुम्ही कसला विचार करता. तर मयुरी म्हणते की गंमत केली ग मी, किती तू सिरियस होशील. मयुरी म्हणते की बरं चल मी तुला सफाईसाठी मदत करते, आपण सगळी स्वच्छता करू. तर रमा म्हणते नाही नाही मी आहे ना, तुम्ही बसा मी करते सगळं. तर मयुरी म्हणते ठीक आहे. तर आता मयुरी रामाकडे बघते आणि विचार करते की रमा मी तुला आता अशीच त्रास देणार आहे आणि रामाकडे बघत मयुरी तेथून निघून जाते. त्यानंतर आता मयुरी ही आई आजीकडे येते. आई आजी म्हणते काय झालं मयुरी. तर आता मयुरी म्हणते की आजी मी एक प्लान केला आहे आणि मी त्या रमाच्या आयुष्यात वादळ आणणार आहे, वादळ. तर आजी म्हणते की म्हणजे. तर आता मयुरी म्हणते की आजी आपण रमा आणि अक्षयला एवढं सहजासहजी नाही वेगळं करू शकत. आजी म्हणते हे तर जगजाहीर आहे, पुढे बोल. तर मयुरी म्हणते की मेंटली आपण रमा आणि अक्षयला वेगळं करू शकत नाही, पण आपण त्यांना फिजिकली तर करू शकतो ना. तेव्हा आई आजी आता मयुरीच्या बोलण्याचा विचार करू लागते. मयुरी म्हणते की म्हणजे जेव्हा जेव्हा रमाला अक्षयची गरज असेल तेव्हा अक्षय तिच्यासाठी हजरच नसेल असं करायचं. त्यामुळे काय होईल, रमाला असं वाटेल की अक्षयला आपल्यासाठी वेळच नाही आहे. ते ऐकून आई आजी म्हणते की तुझी स्ट्रॅटेजी तशी बरी आहे. आई आजी म्हणते की बघ तुझं प्रयत्न करून, पण मला नाही वाटत ते कायमचे एकमेकांपासून वेगळे होतील म्हणून. मयुरी म्हणते की आजी माझं ऐकून तर घे, आपण आता अशी कंडिशन आणायची की ज्यामुळे रमा आणि अक्षयमध्ये सतत भांडणं होतील आणि मग आपल्याला काही स्पेशल करण्याची गरज नाही आहे, ॲटोमॅटिक ते एकमेकांपासून लांब जातील. तर आता आई आजी म्हणते की मग बघ प्रयत्न करून.
तेवढ्यात आता अक्षय तिथे येतो आणि आजी समोर बसतो आणि म्हणतो की आजी कशी आहे तब्येत तुझी. तर आता खुश होत आजी म्हणते की मी बरी आहे. बरं झालं अक्षय तू आलास, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की मलासुद्धा पण तू बोल आई आजी. तर आई आजी म्हणते की कसं आहे ना, मला आता ऑफिसमधली जबाबदारी झेपवत नाही अक्षय. तर आता अक्षय म्हणतो की मी आहे ना. तर आता आई आजी म्हणते की अरे आज आपल्या कंपनीत मोठी मीटिंग आहे, ते तुला माहिती आहे का. तर अक्षय म्हणतो की आज मला तर कोणी काहीच सांगितलं नाही. आई आजी म्हणते की कसं माहीत होणार तुला, शशिकांत आणि तुझं एकमेकांशी पटत नाही, तुम्हाला दोघांना एकमेकांशी बोलायचं नाही, मग कसं माहीत होणार. मी आहे तोपर्यंत गोष्ट ठीक आहे अक्षय, पण याच गोष्टीचा फायदा आपले ड्रायव्हर्स घेतात, कळतंय का तुला. अक्षय म्हणतो आजी मला तुझं सगळं कळतंय, पण मला त्यांचा स्वभाव नाही पटत. आणि अक्षय म्हणतो प्रत्येक वेळेस मी त्यांच्या होला हो करू का. तर आजी म्हणते की अरे मला माहिती आहे अक्षय, तुझ्या आयुष्यात नवीन प्रवासाला सुरुवात झाली. आजी म्हणते की अक्षय मला फक्त एवढंच म्हणायचं की ऑफिसमध्ये तू जास्त वेळ जा, अरे घरी अर्थाची जबाबदारी घ्यायला आणि तिला सांभाळायला आम्ही आहोतच ना, तशी रमाही आहे पण आम्ही सगळे आहोत ना, अशी आता आजी मयुरीकडे बघत बोलते. अक्षय म्हणतो ठीक आहे, मी ऑफिसला जाऊन मीटिंग अटेंड करतो आणि जे काही होईल ते तुला सांगतो. तर आजी म्हणते ठीक आहे. मयुरीकडे आता अक्षय बघून तेथून निघून जातो. तर मयुरी पटकन दरवाजा बंद करून घेते. इकडे आता किचनमध्ये रमा ही अर्थाच्या दुधाची बॉटल भरत असते. तेवढ्यात मागून हळूच चोर पावलाने मयुरी तिथे येते आणि हळूच रमाच्या कानात मोठ्याने ओरडते. तेव्हा आता डचकून घाबरतच रमाच्या हातातील दुधाची बॉटली खाली पडते. तर आता हसतच मयुरी म्हणते की अगं मी एवढ्या मोठ्याने नाही ओरडले आणि घाबरायला काय झालं, मीच आहे. मयुरी म्हणते रामा तुला गंमतच कळत नाहीये. तर रामा म्हणते की गंमत आजपर्यंत तुम्ही कधी केली का माझी अशी, आणि सकाळपासून हे तुम्ही काय लावलंय. मयुरी म्हणते की एक मिनिट, तुला काय म्हणायचं रामा, ही जी गंमत करते ते मी मुद्दाम करते का रामा. रडण्याचं नाटक करत आता मयुरी म्हणते की मलाही वाटतं मी कोणाची तरी गंमत करावी. तेव्हा रामा म्हणते की मयुरी ताई तसं नाहीये हो, अहो मला अशा गमतीची सवय नाहीये. मयुरी म्हणते की नाही बरोबर आहे, तुला कशी असणार सवय, कारण मी तुझ्याशी असं कधीच वागले नाही. मयुरी म्हणते की माझ्या लग्नापूर्वी मी अशीच होते रामा, पूर्वी मी हसायचे, अशीच फिरायचे आणि गंमत करायचे, आनंदी राहायचे मी, पण लग्न झालं आणि माझं सगळंच बदललं रामा. तर मयुरी म्हणते मी डिप्रेशनमध्ये गेले आणि मला सगळ्यांचाच प्रेशर असायचा. तर आता मयुरी म्हणते की पण माझं सगळं बदललं आणि मी तुझ्याशी गंमत करू शकते ना रामा. तेव्हा रामा म्हणते सॉरी मयुरी ताई, मी बेसावध होते ना म्हणून हे सगळं झालं. रामा म्हणते की तुम्ही करा गंमत, असं काही नाहीये मयुरी ताई. त्यानंतर आता मयुरी म्हणते की रामा तुला माहिती आहे का मी सकाळपासून तुझी गंमत का करते. तर रामा म्हणते का. तर आता रामाच्या हाताला हात लावत मयुरी म्हणते की अगं पहिली तू अशी एकत्र होती पण तू आता एकटी पडली आहेस. मयुरी म्हणते की पहिला अक्षय तुला विचारायचा तू काय करतेस, तू कशी आहेस रामा, पण हल्ली तो तुला विचारतच नाहीये. तर आता रामा म्हणते की नाही मयुरी ताई तसं काहीच नाहीये, खरं तर मलाच आता त्यांना द्यायला वेळ जमत नाही. मयुरी म्हणते नक्की ना. तर रामा म्हणते हो मयुरी ताई. तर मयुरी म्हणते की बरं घे तुझा आवरून आता. तर आता मयुरी तेथून निघून जाते. तर रमा विचार करू लागते. इकडे आता आभ्या हा अर्थाकडे येऊन त्याच्या बॉटलमधली दारू आता अर्थाच्या दारूच्या बाटलीत ओतू लागतो आणि म्हणतो की दो बूंद जिंदगी के. तर लगेचच दरवाजा उघडून रमा तिथे येते आणि आभ्याला बघते. तेव्हा आता पळतच येऊन रमा म्हणते की आभी दादा तुम्ही हे काय करताय, आणि जोराने रमा आभ्याच्या कानाखाली मारते. तर तेवढ्यात अक्षय तिथे येतो आणि म्हणतो की रमा हे काय केलंयस तू. तर तेवढ्यात रमा अर्थाला घेत म्हणते की अहो यांनी अर्थाच्या दुधाच्या बाटलीत दारू भरली. तर आता अक्षयला खूप राग येतो आणि जोराने अक्षय आभ्याला घराबाहेर काढत म्हणतो की जोपर्यंत तू सुधरत नाही तोपर्यंत तू या घरात सुद्धा यायचं नाही आणि अर्थाच्या जवळ सुद्धा, असे म्हणत आता अक्षयने आभ्याला घराबाहेर काढलेले असते. तर कसे वाटले रमा अक्षयच्या अर्थावरचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.